आणि त्याच वर्सोवा मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हेही आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। त्यांनी कालच आपली उमेदवारी जाहीर केली आणि सेवालाल मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवातही केली। ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार की एखाद्या पक्षाचा पाठिंबा घेऊन लढवणार, वर्सोवा मतदारसंघातील कोणकोणते प्रश्न घेऊन प्रचार करणार, संजय पांडे यांच्या प्रचारातील अन्य मुद्दे काय असणार, या विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी सत्यम सिंग। माझ्यासोबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे सर आहेत। बँड्रापासून आपली तयारी होती, मात्र आता थेट तुम्ही वर्सोवा विधानसभा जाहीर केलात आणि वर्सोवामध्ये देखील तयारीला कालपासून सुरुवात केला आहात। बँड्राला जेव्हा मी अनाऊन्स केलं होतं त्याचं कारण स्पष्ट होतं। मी बँड्रामध्ये 2.5 वर्ष DCP होतो आणि ते असे काळात होतो जेव्हा म्हणजे पूर्ण म्हणजे मुंबईमध्ये काय पूर्ण भारतातच ते एक दंगल उडाली होती। तर ते लोक मला ओळखतात त्या बाजूचे आणि बरेचसे लोकांशी माझे पर्सनल संबंधी होते। आतापर्यंत मला कुठलाही पक्ष आमच्याकडे नाही आहे। आम्ही लढणार आहोत हा मी जाहीर केलेला आहे आणि तो आता सध्याची परिस्थितीमध्ये अपक्ष आहेत आणि आमच्याकडे मला कुठली महायुती किंवा महाविकास आघाडी असे कोणतेही पक्ष माझे काही आतापर्यंत संबंध नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।